सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं आहे. शरद पवारांच्या पायावर कुत्रे मुतणार नाही, इलेक्ट्रिकच्या पोलवर मुतेल पण पवारांच्या पायावर नाही असं आहे की आत्तापर्यंत सदा खोत एक शेतकरी चळवळीतले नेते आम्हाला वाटत होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी संधी दिली म्हणून त्यांना खुश करायसाठी किती लाचकारी पत्करायची याचं भान सदाभाऊ खोत यांनी ठेवायला पाहिजे. ते जे म्हणले नेमकं त्यातला कुत्रा कोण आहे तर सदाभाऊ खोतच आहेत का? मग जर आम्ही पातळी सोडली तर सदाभाऊ कडकनाथ कोंबडीपासून सगळं निघल. राजू शेट्टीलाच्या जीवावर मोठे झालेले सदाभाऊ खोत, राजू शेट्टीची करंगुळी धरून तुम्ही आला आणि त्या राजू शेट्टींनी तुम्हाला विधान परिषद राज्यमंत्री करायला लावलं आणि नंतर देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून त्याच राजू शेट्टीच्या पाठीत तुम्ही सुरा खोपसला. आणि कुत्र्या बित्र्याची भाषा कशाला करताय? शरद पवार साहेब काय आहेत हे तुमच्यासारख्याला सोडा, देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे पवार साहेब काय आहेत. तुम्ही ज्यांच्या जीवावर बोलताय ना त्यांचे जे नेते आहेत ते पण म्हणतात नरेंद्र मोदी की आम्ही पवार साहेबाच्या बोटाला धरून आलो आहे. मग आता नरेंद्र मोदींना काय उपमा देणार तुम्ही? आता नरेंद्र मोदींच्याबद्दल काय बोलणार? असं आहे की सदाभाऊ खोत तुमच्याबद्दल एवढंच सांगावं वाटतं एक आमदारकीच्या तुकड्यावर, काय होतास तू, काय झालास तू, वेड्या असा कसा कडकनाथ कोंबडीवाला झालास तू. त्या हॉटेलवाल्याची बिलं द्या आणि मग पवार साहेबावर बोला. हॉटेलवाली बिलासाठी तुम्हाला अडवतायत. मोदींसाठी जो हेलिपॅड बनवलेला होता त्याच्यावर विरोधकांनी टीका केली, मात्र त्याला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की 2 कोटी काय नरेंद्र मोदींसाठी 10 कोटी सुद्धा खर्च केले तरी ठरले. 100 कोटी खर्च करा. शेवटी रोज नरेंद्र मोदी साहेबाच्या कपड्यापासून तर जाहिरातीवर जनतेच्या टॅक्समधूनच पैसा चालला आहे. हे काय पैसे 10 कोटी नाही, तुम्ही 100 कोटी खर्च करा, पण तुमच्या सगळ्यांच्या खिशातनं करा. जनतेच्या टॅक्समधून अशी उधळपट्टी करू नका, एवढंच विरोधी पक्षाचं मत आहे. बाकी करायला कितीही करा, शेवटी तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत. आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत, त्यामुळे तुम्ही राज्याच्या जनतेच्या टॅक्सचा पैसा असा उधळपट्टी करण्यापेक्षा तुमच्या खिशातनं तुम्ही 100 कोटी खर्च करा. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. नितेश राणेंनी दुसरं एक स्टेटमेंट केलं की जर का चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मला लगेच जेलमध्ये टाकतील, त्यामुळे मी बॅग भरून ठेवली. हे चुकून नाही, सरकार येणारच आहे आणि तुम्ही जे काही केलं आहे सरकारनं तुमच्या, त्यामुळं तुम्हाला भीती कशाला? काही केले नसेल तर भीती वाटायची काही कारण नाही. आणि बॅग भरून ठेवली असली तर स्वागतच आहे. तुमच्या स्वागताला लोक थांबतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.